नमस्कार, राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पर्यावरण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष धडाचे नेते सुरेश दामोदर गवळी आज आपल्यामध्ये उपस्थित आहे। आगामी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भाने अनुषंगाने आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। माननीय सुरेश गवळी साहेब, आपलं आमच्या या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। नमस्कार, मी सुरेश गवळी। सर्वप्रथम मी माझा सहवास आला आणि मी चुकून ऍक्सिडेंटली राजकारणामध्ये काहीतरी नवीन करण्यासाठी विकासाच्या दृष्टिकोन घेऊन राजकारणामध्ये जे का येण्याचा प्रयत्न करत असतानाच राजकारणात प्रवेश केला नंतर आपण राजकीय प्रवास करत असताना आपल्या जीवनामध्ये आपण ग्रामपंचायत स्तरावर, पंचायत समिती स्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर आणि विधानसभेच्या आजपर्यंत आपण किती निवडणुकांना सामोरं गेलं आणि त्यामध्ये यश अपयशासाठी आपण कशा पद्धतीनं मोर्चे बांधणी करून निवडणूक लढवली करत असताना यश अपयश हे चालू असणार आहे। परंतु ज्यावेळेस सामाजिक जीवन राजकारणात येत असेल ना, सामाजिक जीवन जगत असताना सामाजिक जीवन जगणं वेगळं आणि राजकीय जीवन जगणं, तुम्ही ज्यावेळेस प्रस्थापित नसेल तुम्ही प्रस्थापिताला धक्का देण्यासाठी ज्यावेळेस राजकारणात, मी माझा एक अनुभव सांगतो। 2000ला मी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पॅनल टाकला आम्ही। त्यावेळेस त्या पॅनलमध्ये टाकला असताना मी ग्रामपंचायत निवडणुकीचं नाव काढताना सुद्धा आज अंगावर काटे येतात। कारण की ग्रामपंचायत निवडणूक झाली, त्याच्यामध्ये किती संघर्ष झाला, किती त्रास झाला हे आजही गावातल्या जाणत्या लोकांना सुद्धा माहीत आहे। परंतु ईश्वरांनी त्याच टायमाला सुद्धा, कारण माझं पूर्ण उलट जे राजकीय प्रवास आहे, कारण माझं गावात 3 मतं, एक घर, त्यामुळे राजकीय जीवनामध्ये येण्याचा माझा कुठं प्रश्नही नव्हता। परंतु ईश्वराला काय मान्य होतं ते मला माहित नाही आणि 2000ला मी ग्रामपंचायत ताब्यात घेतली आणि योगायोगाने धनगर समाजाचे दोन्ही सरपंच आणि उपसरपंच जाफराबादच्या म्हणजे बोरगावच्या ग्रामपंचायतला जे मी बसविले, किती 35 वर्ष झाली की तिथं आदरणीय जे चांगले काम करणारे असतील त्या अगोदरच्या काळामध्ये, परंतु आमच्या याच्यामध्ये त्यांना विरोध करून राजकीय प्रस्थापिताला धक्का देऊन मी सामान्य कुटुंबातील लोकांना पदावर बसवलं। पंचायत समिती लढण्याचा मला योग आला आणि योग आल्याच्या नंतर जाफराबाद तालुक्याला मी आदरणीय स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेबांचे मानावं तेवढे आभार कमी आहे। याचं कारण असं आहे, मी वर्षावर असताना सहज दौरा बघितला। मी पंचायत समितीला त्यावेळेस उमेदवार होतो, मी दौरा बघितला। त्याच्या अगोदर कोणी मुख्यमंत्री असेल किंवा कोणी असेल, जाफराबादच्या लोकांना गाड्या घेऊन एक तर भोकरदनला सभेला जावं लागत होतं, नाही तर जालन्याला सभेला जावं लागत होतं। मी साहेबांना म्हटलं आमच्या जाफराबाद तालुक्याला कधीतरी मुख्यमंत्री पाहायला भेटणार आहे का? तर साहेबांनी हे शब्द ऐकल्यावर त्यांच्या पीएला तो दौरा डायरेक्ट त्यांच्या पीएच्या हातात दिला आणि त्यांनी सांगितलं जाफराबाद याच्यामध्ये सामील करायचं आणि याचा दौरा फायनल करायचा। आणि आमच्या पंचायत समितीच्या प्रचाराला आदरणीय विलासराव देशमुख साहेब हेलिकॉप्टरना जाफराबादला आले। ते पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्राचा हा जाफराबादला येणारे विलासराव देशमुख साहेब आहे। योगायोगानं आमचं दुर्दैव की मी त्यावेळेस पराभूत झालो। त्यांनी आपला जाफराबाद तालुका हा दत्तक घेतला होता। तिथून आमचा राजकीय प्रवास हा सुरू झाला, तो आजपर्यंत हा चालू आहे। मग त्यानंतर 2007ला मला निवडणूक लढता आली नाही, कारण की आमचा माहुरा जिल्हा परिषद सर्कल हे एसटी साठी राखीव झालं। जाफराबादला निवडणूक लढायची, परंतु वेळेवर 3 सर्कलची आघाडी झाली आणि जाफराबाद हे एनसीपीला सुटलं। त्यामुळं आम्हाला माहुरा आणि वरुड सुटलं होतं। वरुडला आमचा बबनराव सोर साहेब लढले, याला माहुऱ्यामध्ये सुदामराव सदाशिव लढले। दुर्दैव ते 7 मतांनी तिथं पराभूत झाले। आम्हाला नंतर आमचा योग आला 2012ला, परंतु काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी नव्हती आणि त्यावेळेस जाफराबादला मला लढण्याचा योग आला। संघर्ष झाले, तिकीट म्हणजे मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये पक्षांनी मला महाराष्ट्रात माणिकराव म्हणजे आज प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे साहेब असतील, त्या टायमाचे तत्कालीन
सरचिटणीस गणेश पाटील असेल, ह्या मंडळींनी डायरेक्ट महाराष्ट्रात पडण्यासाठी ज्याला तिकीट देत असते ते सुरेश गवळीचं नाव त्या तिकिटामध्ये पडण्यासाठी होतं. परंतु जाफराबाद सर्कलमधील जनतेचे, नागरिकाचे, मतदाराचे जेवढे उपकार मानाव तेवढे कमी आहे. तर माझं स्वतःचं मतदान नव्हतं आणि इथं राष्ट्रवादीचा आमदार होता, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा खासदार असताना मला ह्या जाफराबाद म्हणजे गटाचं नेतृत्व करण्याची संधी 2012ला उपलब्ध झाली आणि त्याच्या माध्यमातून मला काम करतात. आपण राजकीय प्रवास करत असताना विविध निवडणुका लढवल्या, विविध निवडणुकामध्ये जय पराजय आपण बघितला. परंतु जिल्हा परिषद गटातून आपल्या मातोश्री जिजाबाई गवळी यांना जाफराबाद जिल्हा परिषद गटातील लोकांनी विजयी केल्यानंतर आपण आपल्या ज्या महत्वाकांक्षी विकासाची कामं जाफराबाद शहरासाठी केली. कारण त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्या विचाराचे सरकार महाराष्ट्रामध्ये होते. तर आपण जाफराबाद विषयी आपण कोणती विकास कामे केली आणि जाफराबाद विषयी आपला त्यावेळेस काय संकल्प होता? मला सांगायला अत्यंत खेद वाटतो, कारण की मी 2012ला जिल्हा परिषद सदस्य जाफराबादच्या याला जे की माझ्या आईला जाफराबादकरांनी निवडून दिलं, ते नेतृत्व करण्याची संधी सुद्धा मला मिळाली. परंतु दुसरं दुर्दैव असं होतं की इथं त्या टायमाला आघाडीचं सरकार होतं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, पहिल्यांदा अशोकराव चव्हाण साहेब होते. अशोकराव चव्हाण साहेबाच्या नंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले. परंतु इथं मित्रपक्षाचे आमदार होते. मित्रपक्षाचे आमदार असताना काय व्हायचं की विकास, आता ऑलरेडी आम्ही जिल्हा परिषद ह्या एकमेकाच्या विरोधात लढलो होतो आणि पालकमंत्री हा सुद्धा राष्ट्रवादीचा म्हणजे मित्रपक्षाचा होता. त्यामुळं विकास कामं हे त्यांनी जाफराबाद गटात होणार नाही ह्या पद्धतीनं त्यांनी पूर्ण व्यूहरचना आखली होती. परंतु आम्ही कार्यकर्ते संघर्षातून निर्माण झालेलो आहे. त्यामुळं योग असा असतो, पृथ्वीराज चव्हाण साहेब नंतर मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आम्ही इथं जाफराबाद शहराला पाणीपुरवठाचा जो प्रश्न, मोठा पाण्याचा प्रश्न गंभीर होता. पालकमंत्री मला वाटतं पंचायत समितीला एका ग्रामसभेला आले होते, तर तिथं मी ओपन स्टेजवर सांगितलं, साहेब तुम्ही नुसते अंबड घनसावंगीचे पालकमंत्री नाही तर जालना जिल्ह्याचे पालकमंत्री हे राजेश टोपेंना ठणकावून सांगणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं राजेश टोपेंनी मला जितका त्रास देण्याची भूमिका राजेश टोपे पालकमंत्री असताना त्यांच्या डोक्यात असं होतं की जाफराबादला आणि सुरेश गवळीला फायदा होणार नाही अशा पद्धतीने त्यांनी ताकद लावण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही त्याच्यातून मार्ग काढत TPWS हे आम्ही म्हणजे पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या माध्यमातून ते मंजूर केलं. परंतु त्याचं श्रेय सुद्धा घेण्याचं काम हे राष्ट्रवादी करण्याच्या मार्गावर असताना पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सगळ्याला म्हणजे विरोध करून इथं मला तारीख दिली. परंतु दुर्भाग्य असं की पृथ्वीराज चव्हाण साहेबांना तारीख दिली, त्या तत्कालीन कोणी आमदार असेल तर त्याचं जर नाव कार्यक्रम पत्रिकेत नसेल तर तो येत नाही. पण त्यावेळेसचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा हे बिगर नावाचे कार्यक्रम पत्रिकेत नाव नसताना सुद्धा या कार्यक्रमाला आले आणि जाफराबादचा राहिलेला विकास तो त्यांनी रोखण्याचं काम त्यावेळेस केलं. नसता जाफराबादला जे की मला माझ्या डोक्यातले माझ्यावर आजही जाफराबाद शहराचं आणि जाफराबाद तालुक्याचं आणि काही गावाचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे. ते कर्ज कोणतं हेही तुम्हाला तुमच्या माध्यमातून जनतेला सांगतो की माझ्यावर आज कर्ज बाकी आहे. जाफराबाद शहराचा जो पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावायचा होता तो फक्त 30% मार्गी लागलेला, 70% हा प्रश्न बाकी आहे. याचं कारण असं आहे, किल्ला भाग असेल, किल्ला भागामध्ये 100% पुनर्वसन व्हायला पाहिजे होतं, कारण चारही गेट पाण्याखाली त्याच्यातले 30% 35% घरं हे पुनर्वसित झाली आणि काही घरं तसेच राहिले. त्यामुळं तेही घर तिथंच राहतात आणि इकडं पुनर्वसन एरियाही डेव्हलप झाला नाही. म्हणजे तो एक प्रश्न तसाच राहिला. आम्ही आमच्या माध्यमातून त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेबांना ती फाईल मूव्ही केली होती. परंतु अजितदादा जर आले नसते तर पृथ्वीराज चव्हाण साहेब आम्ही जे कणी तिथं किल्ल्यात घेऊन जाऊन आपला जे कणी आमच्या डोक्यातला असं होतं की जाफराबादच्या बसस्टँड पर्यंत जो भाग आहे तो पुनर्वसित करायचा आणि जाफराबादला डेव्हलप करायचा. हा एक माझ्यावरचं राहिलेलं जाफराबादचं कर्ज हे केव्हा फिटेल ह्याच याच्यामध्ये विवंचनेमध्ये मी आहे. त्यानंतर दुसरं कर्ज, मी जिल्हा परिषदला निवडून यायच्या अगोदर सुद्धा जे की एक म्हणजे उपोषण केलं होतं आणि नंतर जिल्हा परिषद निवडून आल्याच्या नंतर सुद्धा आई
त्यावेळेस मी तहसीलला उपोषण केलं होतं. जाफराबादचा पुनर्वसन 100 गावाला उपसा जलसिंचनच्या माध्यमातून म्हणजे पाण्याचा प्रश्न आणि त्याच्यातून आपल्या जाफराबादला सुजलाम सुफलाम करण्यासाठी. तर इतका मोठा विषय नव्हता हा लय लहान विषय. 1000-2000 कोटी रुपयात हे जाफराबाद तालुका हा पाण्याखाली नेता येतो, परंतु काम करण्याचं व्हिजन लागेल. ज्या लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं त्यांना मला वाटतं ह्या गोष्टी जे काही समजत असून सुद्धा ना करण्याजोगते जे काही त्यांनी केले ते सोन्याचे चमचा करून आतापर्यंत इथं लोकप्रतिनिधी जे आले हे सोन्याचे चमचे घेऊन फायदा झालेले. त्यांनी संघर्ष केलेला नाही. फक्त एक लोकप्रतिनिधी आहे ते माजी खासदार रावसाहेब दानवे. हे संघर्षातून निर्माण झालेलं नेतृत्व होतं. त्यांनी जे काही संघर्षातून निर्माण झाले त्यांनी संघर्ष केला. परंतु आज ह्या मतदारसंघाचे जे आमदार आहे 10 वर्ष संतोष दानवे हे सोन्याचा चमचा घेऊन फायदा झाले. त्यांनी जे काही स्वतः संघर्ष करायचं काम नाही केलं. विकास झाला असेल पण विकास कोणता झाला? जो विकास सामान्य जनतेला पाहिजे तो विकास नाही. हा विकास सबका साथ खुद का विकास ह्या पद्धतीने त्यांनी विकास करण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत आपण शेतकरी सर्वसामान्य जनतेसाठी विविध आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या विरोधी बोलणारे जे एकनाथरावजी खडसे असतील, अमित शहा असतील किंवा तुमच्या जे विरोधी सरकारमधले जे नेते किंवा मंत्री असतील त्यांच्या विरोधी सुद्धा आपण न्यायालयामध्ये त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे वगैरे दाखल केले होते. आपण आजपर्यंत केलेले नेमके आंदोलन याविषयी थोडी माहिती आम्हाला मिळाली तर बरं होईल. ज्या पक्षात आम्ही काम करतो, ज्या विचारसरणीत काम करतो त्या विचारसरणीला म्हणजे घाला घालण्याचं काम, ज्या गांधी घराणं हे त्यागावर बलिदानावर निर्माण झालेले गांधी कुटुंब आहे, ज्या कुटुंबाचे 2-2, 3-3 बलिदान ह्या देशासाठी बलिदान दिलेले, त्या पंडितराव जवाहरलाल नेहरू यांनी स्वतःची प्रॉपर्टी देशासाठी दान केली, अशा कुटुंबावर ज्यावेळेस आघात होतो त्यावेळेस आम्हाला दुःख होणं साहजिक आहे. त्यावेळेस कार्यकर्ता म्हणून पेटून उठावं लागणारे हे आमच्या रक्तामध्ये जे मी ऑलरेडी भिनलेलं आहे. त्यामुळं आदरणीय सोन्याजीवर के सुदर्शननी पहिलं आंदोलन मला जे माझ्यावर जी केस झाली आयुष्यातली ती केस सुदर्शनचा पुतळा जाळण्याची झाली. याचं कारण असं होतं की सोन्याजीवर त्या माणसाने वाईट टिप्पणी केली होती. मग आम्ही जालन्याला पुतळा जाळला, जाफराबादला पुतळा जाळणार. आयुष्यातला सगळ्यात म्हणजे पहिलं राजकीय जे काही गुन्हा जो दाखल झाला असं तो के सुदर्शनचा झाला. त्यानंतर मग बरेच गुन्हे देखील दाखल करण्याचा, मग पुतळे पेटवण्याचा हे असेल. स्वर्गवासी राजू सातव यांच्यावर गुजरातमध्ये हल्ला झाला त्यावेळेस अमित शहा, नरेंद्र मोदी यांना गाढवावर बसून त्यांची धिंड काढण्याचा जे काही म्हणजे कार्यक्रम असेल. त्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे असेल यांनी ज्यावेळेस म्हणजे राहुलजीवर म्हणजे चुकीचं जे काही म्हणजे त्यांच्यावर जे काही टीका केली होती त्यावेळेस जिल्ह्यातले फक्त आम्हीच होतो की त्यांचा पुतळा आम्ही जे काही पुतळ्याचं दहन केलं होतं. नंतर बाकीचे निषेध झाले. असे बरेच आंदोलनं मग आम्ही जे काही आतापर्यंत राजकीय प्रवासामध्ये. मग एकनाथराव खडसे हे 12 खात्याचे मंत्री होते. योगायोगानं सरकार आलं 2014ला. त्यांची जे काही बोलण्याची भाषा बदलली आणि त्यांनी अकोलेच्या सभेत एक वक्तव्य केलं होतं. ते इतकं भयानक होतं की ज्या शेतकरी कष्टकरी आपला देश हा कृषीप्रधान देश आपण म्हणल्या गेलो आणि त्या शेतकऱ्यावर तुम्ही टिप्पणी करत असताना इतकी वाईट टिप्पणी करणारे जे त्यांचा बुद्धीच कशी आली हेच मला कळालं नाही. त्यांनी वीज बिलाच्या याच्यामध्ये एक चुकीचं वाक्य काढलं होतं की शेतकऱ्यांजवळ वीज बिल भरायला पैसे नाही, परंतु हे 1000 रुपये मोबाईलच्या याच्यात रिचार्ज मारतात मुलीला बोलण्यासाठी. त्यावेळेस म्हणजे दुःख झालं. एक शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये एक सामान्य घरात पैदा झाल्यामुळं मला दुःख झालं आणि मी पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात अर्ज दिला. पण पोलिसांना तो अर्ज नामंजूर करून जे त्यांनी केलं. मी एसपीकडे गेलो, एसपीनं सुद्धा त्याच्यात केस दाखल नाही. मग मी कोर्टामध्ये जाऊन 499, 590 त्यांच्यावर जे खटला दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु जाफराबाद न्यायालयानं तोही फेटाळला आणि अकोल्याला जा हे करा म्हणून यांनी सांगितलं. परंतु आम्ही कार्यकर्ता हा काँग्रेसच्या कुशीत तयार झालेला आहे. मी युवक काँग्रेसपासून याच्यामध्ये गेलो, परंतु असल्यामुळं आम्ही हार न मानता मी परत न्यायालयामध्ये अपील केली आणि अपीलमध्ये ती याचिका मंजूर करून घेतली की कार्यक्षेत्र हा मुद्दा नाही, की जाफराबाद न्यायालयातच केस चालणार. म्हणून ते जाफराबाद न्यायालयामध्ये केस चालली. आदरणीय एकनाथ खडसे साहेब हे ह्या इथं जे जामीनला यावं लागलं त्याला
म्हणजे याचं का असं म्हणजे ते त्यावेळेस आरोपी होते. आज मी आदरणीय याच्यासाठी म्हणतो की माझा त्यांचा वैयक्तिक विरोध नाही. त्यांनी शेतकऱ्याबद्दल अपशब्द वापरला होता म्हणून यांचा जे मी त्यांना न्यायालयात बोलवलं. माझा त्यांच्यावर वैयक्तिक रोष नव्हता. असे बरेच आंदोलन झाले. त्यामध्ये म्हणजे काही आंदोलन करत असताना कोणाच्या विरोधात जात असताना काही लोक जे की खुश होतील पण काही हे होतील. त्याच्यामध्ये तुम्हाला राजकीय संघर्षही करावा लागेल. तुमच्या जीवितवाला जे की हानी होईल त्या सगळ्या गोष्टी झाल्या. घरं पेटले, हल्ले झाले. त्यातूनही जे की ईश्वराने सुखरूप जे का मला बाहेर काढत 2015ला अटॅक येऊन मी जाईल अशी सगळ्या शक्यता असताना ईश्वराने वापस आणलं. काहीतरी व्हिजन बाकी असेल, जाफराबाद तालुका असेल, भोकरदन मतदारसंघ असेल, याचं कर्ज माझ्या डोक्यावर असेल ते फेडण्यासाठी ईश्वराने मला परत देखणी या मैदानात उतरवलं. येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये पक्षाकडे उमेदवारी तर मागितलीच आहे, परंतु मी कोणावर टीका करून जे मी मला निवडणूक लढायची नाहीये. माझे विजन ठरलेली. मला जाफराबाद तालुक्यातून भोकरदन तालुका कसा म्हणजे विकास करता येतो हे दाखवायचं आहे. अहो आपलं दुर्दैव आहे की मला वाटतं आपण लहान असताना अकोल्याचा पाठ चालू होती, पाणी यायचं शेतीला जे की पाणी असायचं, ऊस असायचे, जुई धरून पाठ चालू होते. आपल्या कोल्हापूरपर्यंत पाणी असायचं. येवत्याचे पाठ चालू होते, पूर्ण पाट बंद केले. जागोजागी जे काय नुसतं कट्टे केल्यानं पाणी मिळणार नाही, परंतु हे जे पाठ चालू होते जमिनीत पाणी जात होतं आणि त्यांना तुम्हाला सांगतो काही लागत नाहीये. जाफराबाद तालुका जर सुजलाम सुफलाम करायचा असेल उपसा जल सिंचना पाण्याची योजना करून जाफराबाद तालुक्यातले 100 गाव आणि भोकरदन तालुक्यातले 50 गाव हे ओलितीखाली आणता येते. आणि त्याच्यासाठी खडकपूर्णाचं तुमचं जे रिझर्वेशन वाढवावं लागणार आहे, आपल्याला रिझर्वेशन घ्यावं लागणार आहे. त्याकरता लोकप्रतिनिधी ती मानसिकता लागेल. आणि ही माझी लोकप्रतिनिधी का मी तर त्याच्यात मला जर चान्स मिळाला तर मी 100% माझा प्रयत्न मी पूर्ण करणार आहे. आणि ईश्वर त्याला मला जे मी यश देईल, पक्षही मला साथ देईल असं मला वाटतं. आपला गवळी साहेब राजकीय संघर्ष आपल्या या बोलण्यातून आम्हाला जाणवतो. राजकीय संघर्ष करत असताना आपण जाफराबाद आणि भोकरदन तालुक्याच्या जलसिंचनाचा, पाणी वापराचा आणि खडकपूर्णा धरणाचा फार मोठा मुद्दा आपल्या बोलण्यातून आपण विशद केला. आपलं आता भोकरदन विधानसभा आगामी निवडणुकीमध्ये आपले मित्रपक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक उमेदवाराची नावे चर्चेत आहे. त्यात आपलं सुद्धा नाव चर्चेत आहे आणि आपण पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे. तर आपल्याला एक वेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीच्या वतीनं आपल्याला विधानसभेमध्ये लढण्यासाठी आपण अल्पसंख्याक असताना देखील आपल्याला उमेदवारी त्यांनी घोषित केली. आपण निवडणूक लढला. दुर्दैवानं आपल्याला मताधिक्य कमी असल्यामुळं आपण पराभूत देखील झालो. परंतु या निवडणुकीकडे आपण कशा अर्थानं पाहता आणि या निवडणुकीच्या मध्ये आपल्याला जर समजा लोकांनी मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकला तर आपण आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून आपण लोकांना मतदारांना काय संदेश देणार? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही जिकडे विचारला की तुमच्या माध्यमातून तुम्ही जाफराबाद भोकरदन विधानसभेचं काय करणार. आघाडी जाफराबाद आणि भोकरदन विधानसभेला मी माझं भाग्य समजतो की जाफराबाद तालुक्याला पहिलं तिकीट हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं स्वर्गवासी राजू सातव असेल. आमचे युवकांचे हृदय सम्राट ज्या माणसांनी पूर्ण भारत देशामध्ये सगळ्यात जास्त पदयात्रा जी केली असेल, कारण हे जे लोक म्हणतात त्यांना युवराज आहे, हे व्यसनाधीन आहे, हे करतात, हे सगळं खोडायचं काम आमचे नेते आदरणीय राहुलजीनं केलं. भारत जोडो यात्रेमध्ये सगळ्यात मोठी पदयात्रा देशातली जर झाली असेल तर ती भारत जोडो जगामध्ये सगळ्यात जास्त पायी चालणारा नेता असेल तर तो आमचे राहुलजी गांधी आहे. त्यांच्याबरोबर महाराष्ट्रात चालण्याचा, महाराष्ट्रात म्हणजे मला नांदेडपासून ते जळगाव जामोदपर्यंत म्हणजे त्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचा सहवास मला जे मी त्यांच्या माध्यमातून जे मिळाला. मी त्या भारत जोडो यात्रेमध्ये कंटिन्यू त्यांच्या सहवासात जे कधी म्हणजे मी पदयात्रा केली. मला राहुलजीचा वर जितका म्हणजे जेवढा म्हणजे देशामध्ये अरे 4-4 वाजता लोक रोडवर हजारांना लाखांना लोक रोडवर राहत होते की ज्या राहुलजीला, त्या राहुलजीनं दाखवून दिलं की मी राहुलजी म्हणजे युवराज नाही, मी सगळ्या लोकांच्या मनामध्ये राज्य करणारा युवराज आहे.
हे जे काही अमित शहा आणि नरेंद्र मोदी जे खोटे बोलतात, मला माझा एक अभिमान, मी ज्या पक्षात काम करतो तो माझा नेता राहुलजी खोटं बोलणारा नेता नाही. सर्वसामान्याचे प्रश्न घेऊन ते पूर्ण देशात फिरले. राहिला मला त्या टायमाला 2014ला मी 2012ला जिल्हा परिषद सदस्य स्वर्गवासी राजू सातव साहेबांनी मला फोनवर माझं बोलणं झालं आणि मला त्यांनी एका दिवसात लढण्याची संधी विधानसभेला दिली. काँग्रेसचं तिकीट हे कधीच मुंबई आणि दिल्लीला जे की गेल्याशिवाय मिळत नाही. पण मी भाग्यवान आहे. मायक्रो तुम्ही समजलं सांगितलं मला, तुम्ही अल्पसंख्याक नाही, मायक्रो अल्पसंख्याक माणूस आहे मी. परंतु मी कधीच सामाजिक म्हणजे मी सर्व धर्मसमभाव ज्या गावातून जे मी हे झालो तिथंही सगळ्या समाजाचे लोक राहतात. माझं एकच घर होतं, मी तिथं ग्रामपंचायत पासून पंचायत समिती झडप्या याच्यापर्यंत निवडणुका जेव्हा लढत आलो तर तिथली तुम्ही आकडेवारी जर पाहिली तर मला सगळ्या समाजाने मदत केलेली आहे. मी कधीच जातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि आजही पक्षीय राजकारण सुद्धा केलं नाही. माझ्या हातून मी इतका मोठा माणूस नाही, पण तो ज्यांना ज्यांना मदत करता येईल, ज्याच्या ज्याच्या सुखात दुःखात जाता येईल त्याच्यात जाण्याचा मी प्रयत्न केला. 2014ला मी निवडणूक जशी लढलो ती निवडणूक वेळेवर लढल्यानंतर मला सुद्धा माहीत होतं. परंतु मी भाग्यवान याच्यासाठी म्हणलो की देश स्वातंत्र्य झाल्यापासून पहिलं तिकीट जे मिळालं, ज्या पक्षामध्ये मी कायम काम करतो त्या पक्षाने माझा सारख्याचा विचार केला आणि मला उमेदवारी दिली. राहिलं दुसरी गोष्ट तुम्ही म्हणतात मग पुन्हा दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली होती. परंतु त्यांना जी उमेदवारी मिळाली होती ते भारतीय जनता पार्टीत काम करत होते, त्यांना पक्ष बदलून उमेदवारी घ्यावी लागली. मला ज्या पक्षात काम करतो त्याच पक्षामध्ये मला म्हणजे उमेदवारी मिळाली आणि मी काँग्रेस नेतृत्वाचा जे जेवढे आभार मानतो तेवढे म्हणजे कमी आहे. याचं कारण आहे की मी त्यावेळेस 2014ला लढलो. तुम्ही पाहिलं असेल मला संघर्ष करावा लागला, मोठ्या अफवा झाल्या, बाकीच्या भानगडी झाल्या की नाही सुरेश गवळी जे की नाही फॉर्म काढून घेणारे, पळून जाणारे. परंतु मी लढणारा कार्यकर्ता आहे, पळणारा कार्यकर्ता नाही. मी राहुलजीच्या म्हणजे दूरदृष्टिकोन ठेवून राहुलजीकडं माझी नजर जे नाही त्यांच्या त्याग आणि बलिदानाचा विचार करून मी समोर जाणारा कार्यकर्ता आहे. स्वर्गीय राजू सातव साहेबांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळं मी लढणारा कार्यकर्ता आहे, पळणारा नाही. 2024ची निवडणूक ही आघाडी आहे, 3 पक्षाची आघाडी आहे. आज देश राज्य कोणत्या स्थितीला चाललं, कोण कुठून कावा, किती पक्ष बदलल्या जाऊ राहिले, कोण किती किती पक्षात जातोय, कधी जातोय 6 महिन्यात, 8 महिन्यात, 13 महिन्यात. मला माझा एका गोष्टीवर जे काही ठाम विश्वास आहे, मी जेव्हापासून राजकीय जीवनाला सुरुवात केली त्या 2002 पासून पहिली निवडणूक जी लढली तेव्हापासून ज्या पक्षात काम करतो त्याच पक्षात आजपर्यंत आहे. विधानसभा लढली 2024ला मी जर विधानसभेला, आता काँग्रेसला जागा जर सुटली तर मला जे काही म्हणजे मी लढणारी आघाडीमध्ये आता जागा कोणाला सुटती, कारण हा काँग्रेसचा बालेकिल्ला मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला ज्यावेळेस दिला होता, ज्यावेळेस आम्ही पोटनिवडणूकमध्ये चंद्रकांत दानवे ज्यावेळेस आमदार झाले त्या टायमाला हा मतदारसंघ ज्यावेळेस राष्ट्रवादीला दिला त्यावेळेस 5 जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे होते, 9 नगरसेवक काँग्रेसचे होते. राष्ट्रवादीचा फक्त एक झडपी मेंबर होता, बाकीचं काहीच नसताना हा मतदारसंघ दान म्हणून राष्ट्रवादीला दिला होता. हो राष्ट्रवादीचा मानणारा वर्ग नाही, परंतु मग नाविलाजाने लोक काँग्रेसचेच लोक राष्ट्रवादीकडे वर्ग झाले आणि नंतर दुर्दैवाने आमच्या संघर्षामध्ये संतोष दानवे यांचा 2014ला उगम झाला. आगामी 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा शिवसेना उपप्रमुख रमेशजी गावाड यांनी सुद्धा पक्षाकडे उमेदवारी किंवा त्यांच्या नावाची चर्चा आणि आपला हक्काचा माणूस म्हणून मतदारसंघामध्ये सध्या बॅनर झळकत आहे. त्यांनी सुद्धा या मतदारसंघाच्या माध्यमात आपल्या पक्षाकडे त्यांनी दावा केलेला आहे आणि पक्षाला हा मतदारसंघ सोडण्यासाठी त्याबरोबरच मित्र पक्षाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांतजी दानवे त्यांच्या समवेत इतर त्या पक्षातील उमेदवारांनी सुद्धा या पक्षातून उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून त्यांच्या नावाची चर्चा. विशेष म्हणजे आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊजी देशमुख आणि आपण आपल्या नावाची चर्चा या मतदारसंघात होताना दिसते. आता ज्यांना उमेदवारी आणि ज्या पक्षाला
हा मतदारसंघ सुटेल त्या पक्षासाठी आपण काम करणार का आपली वेगळी दुकान मांडून आपण वेगळी उमेदवारी करणार का हे आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना थोडं आपण सांगा. मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. आघाडीमध्ये ही जागा मतदारसंघ ज्याच्या ज्या पक्षाला प्रत्येकाला कार्यकर्त्याला हा उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्ष तुम्ही जे सांगितले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे म्हणजे गवाडसाहेब असतील मनीषजी श्रीवास्तव असतील यांनी सुद्धा त्यांच्या पक्षाकडे म्हणजे उमेदवारी मागितली. त्यांना सोडून घेण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांचा प्रयत्न करावा. राष्ट्रवादीचे माजी आमदार असतील अजून त्यांचे जे काही सहकारी असतील यांनी यांचा मतदारसंघ त्यांनी त्यांच्यासाठी सोडून घेण्याचा ते प्रयत्न करतील. आमच्या पक्षामध्ये जे काँग्रेसला सोडण्यासाठी आम्ही आमच्या प्रयत्नामध्ये आहे. आणि पक्षामध्ये सुटल्याच्या नंतर कोणाला उमेदवारी भेटते, उमेदवारी भेटल्यावर आम्ही आघाडीचं काम करणारे कार्यकर्ते, मी काही कोणत्या दुसरं जे दुकान मांडणारा कार्यकर्ता नाही. परंतु राजकीय समीकरणाच्या हिशोबाने ज्या पद्धतीनं ज्यावेळेस पडतीच्या काळामध्ये काँग्रेसनी मला त्यावेळेस लढायला लावलं 2014ला काँग्रेसच्या 2014ला ज्यावेळेस जितकी सीटं आम्ही जे हे झालो होतो माझ्यापेक्षा 150 मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला मताधिक्य कमी आहे. त्यावेळेस मलाही मताधिक्य कमी पडलं. परंतु माझ्यापेक्षाही म्हणजे त्या टायमाला पालकमंत्री आमचे संपर्कमंत्री पालकमंत्री राजेंद्र दर्डाजी होते यांच्यासारखे मोठे लोकांची बुरुज ढासळला. आणि त्यावेळेस 2014 माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आणि मी त्यावेळेस लढलो. पक्षासाठी लढणारा कार्यकर्ता आहे मी. त्यामुळं पक्ष त्याचा विचार करेल ना. कारण मी कुठं पक्ष बदलून 4-4, 5-5 पक्ष बदलून कुठून आलेलो नाहीये. मी ज्या पक्षामध्ये जेव्हा सुरुवात झाली 2002 पासून मी त्या पक्षामध्ये काम करतोय. त्यामुळं पक्ष बरोबर विचार करेल ज्याचा करायचा. तर काँग्रेस आता जागा कोणा सुटली आणि ज्याला जागा सुटेल त्याचं आम्ही सगळं एक मताने त्याचं जे काम करणारे. आता जनता काय जनतेमध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर आज लय मोठे प्रश्न बाकी आहे. ह्या सरकारवर शेतकरी नाराज आहे, बेरोजगार जे तरुण नाराज आहे. कोणता असा विभाग आहे की जे नाराज नाही. आणि यांनी काय केलं घोटाळे म्हणजे अजितदादा सारख्या माणसाला 27,000 कोटीचा ज्यांनी 70,000 कोटीचा जो घोटाळा केला सिंचन घोटाळा त्यांना तुम्ही एका दिवसात घेता. तुमच्याकडे कोणती वॉशिंग मशीन आहे की त्याला जे धुतलं आणि जे काय त्याला तुम्ही पवित्र केलं आणि त्यांना पुन्हा जे पक्षामध्ये घेऊन एक म्हणजे ज्या पहिले म्हणता की नाही आम्ही अजितदादा आम्हाला फडणीस लावून आम्ही बाहेर पडलो. अरे तेच अजितदादा आज अर्थमंत्री म्हणून तुम्ही तुमच्या त्या सरकारमध्ये आहे. एकनाथ शिंदे अहो ह्या आज कोर्ट म्हणजे दहशतीमध्ये आहे. तुमचं जे माणसं सगळा कोणता विषय निवडणूक आयोग दहशतीमध्ये आहे. आज मला सांगा ज्यांनी झाड लावलं शिवसेना जर लहान लेकराला जर विचारली की कोणी स्थापन केलं ते म्हणून बाळासाहेब ठाकरे, त्यांचा वारस कोणतं उद्धव ठाकरे. अरे परंतु ती शिवसेना चिन्हासकट एकनाथ शिंदेला दिली. जी राष्ट्रवादी कोणी जर म्हणून कोणा अरे आज ते हयात आहे शरद पवार त्यांनी संघर्ष करून राष्ट्रवादी जे हे केली. ज्या शरद पवारच्या भरोश्यावर अजितदादा राजकारणात आले त्या अजितदादाला चिन्हासकट राष्ट्रवादी दिली. त्यामुळे लोकांना विश्वासू पक्ष बदलणारे लोक नकोय हेही लोक पाहणारे. त्यामुळं लोक अशाच लोकांना निवडून देणारे की ते पक्षामध्ये टिकून राहतील आणि पक्षासोबतच कायम या विचारधारेसोबत काम करतील. नाही तर काही लोक जे जर आज बरेच लोक जर पदावर गेले का ते आपलं नाही दुकान जमलं दुसऱ्या पक्षामध्ये. आज तुम्ही पाहिलं जे म्हणजे तुम्ही जर हे केलं तर त्याची सगळ्याची टेक्निक म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की फक्त म्हणजे एकच आपल्या मतदारसंघामध्ये जे आज पराभूत खासदार आहे राहुल गांधी ते संघर्ष त्यांनी केले. बाकीचे त्यांचे सगळे संघर्षाचेच वरती आलेले नेते आहे ना. यांनी त्यांच्या मुलांनी बी संघर्ष केला नाही. आणि जे वारसाच्या भरोश्यावर कोणी मी काही प्रास्ताविकाच्या भरोश्यावर माझा बाप खासदार नव्हता कोणी आमदार नव्हता. कोणी म्हणतो मग बाप खासदार होता म्हणून मी राजकारणामध्ये मला पद मिळाले पाहिजे हे नाही. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सामान्य जनता ठरवल की त्यांचा नोकर कोणाला करायचंय. कारण हा लोकप्रतिनिधी म्हणजे मालक नाही. ही आज उलटी व्याख्या झाली की लोकप्रतिनिधी म्हणजे ते मालक होऊन बसले त्यांच्याकडे जे पाणी भरायला लोकांना जे जावं लागतं. मी विकास का म्हणजे सबका साथ आणि खुद का विकास ही व्याख्या या लोकांनी चालवलेली आहे. अहो सालदार कोणाला निवडत जनता ठरवल. जनतेमध्ये सुखादुखात जाणारा मी तर कायम रोडवर असणारा कार्यकर्ता आहे. मी कायम नेहमी तहसील पंचायत समिती मला 24 तास जे कोणी जर फोन केला तर मी त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. मी काही शो करणारा कार्यकर्ता नाही. आणि तुम्ही जे सांगितलं लोक फिरू राहिले कोणी जे प्रत्येक गावात जाऊ राहिले तुम्ही कोण जात नाही.
मला न जायचं कारण सांगतो तुम्हाला. पक्षाने ज्यावेळेस आदेश दिला, आज मला ते भोकरदन मतदारसंघात मी लढलेलो आहे. पक्षाने आदेश दिल्यानंतर आघाडी म्हणून सगळ्याला जे एकमेकाचं काम करावं लागणार, आघाडी म्हणून त्यांच्यासोबत जे माझं जायचं काम आहे. आज म्हणजे 35 वर्षाच्या नंतर ह्या मतदारसंघामध्ये मोकळा श्वास घेण्याचा जो एक प्रयोग म्हणजे झाला, तो ह्या लोकसभेच्या माध्यमातून झाला. कल्याण काळे 2008 पराभूत झाले होते. यावेळेस कल्याण काळेंच्या माध्यमातून केंद्रीय नेते रावसाहेब पाटील दानवे यांचा पराभव झाला. आणि तो पराभव करत असताना आम्ही खारीचा का वाटाणा होईना, पण जाफराबाद तालुक्याने 7,000ची लीड दिली. भोकरदन मध्ये लीड नाही, जाफराबाद तालुक्यामध्ये लीड आहे. आणि जाफराबाद तालुक्याची लीड ही सामान्य जनता, सामान्य वोटर, सामान्य कार्यकर्ता, शेतकरी, बेरोजगार, संविधान वाचवणारा, मायनॉरिटीचा, जे दहशतीमध्ये लोक होते, या सगळ्यांनी त्यांना म्हणजे पाठीला गेला. तर पैशाचा महापूर झाला, भडीमार झाला. जाफराबाद शहरात मतदान करत असताना मला वाटतं आम्ही स्वतः पाहिलं की रोडवर पैसे वाटत होते, परंतु लोकांनी मतदान नाही केलं. आणि राहिलं, तुम्ही म्हणतात त्यांनी लय मोठी विकास केला, मान्य. जाफराबाद शहरामध्ये मला वाटतं 40 वर्ष हिंदूच्या मतावर हिंदूचं राजकारण करणारे खासदार रावसाहेब दानवे असतील, त्यांचा मुलगा संतोष दानवे असेल, यांना रावसाहेब दानवेने 25 वर्ष या मतदारसंघाने नेतृत्व करायला चान्स दिला आणि मुलाला 10 वर्ष दिला. म्हणजे 35 वर्ष म्हणजे तुम्ही जे काही त्या याच्यामध्ये तुम्हाला जे काही चान्स मिळाला, तितकं 25 वर्षामध्ये तुम्ही हिंदूचे स्मशानभूमी बांधू शकले नाही. त्या हिंदूच्या स्मशानभूमीची जे जर अवस्था पाहिली तर तुम्हाला मतं कोणती मिळते? तुम्ही तर इथं जर मुस्लिम म्हणलं तर तुम्हाला डायरेक्ट तितका राहतो. मुस्लिमाचं तर तुम्ही कामच नाही करणार, ते मान्य आहे आम्हाला, की तुम्ही जे कधी तुम्हाला देशातून जे काय म्हणजे ते काम करणार नाही तुम्ही मुस्लिम समाजाचं तुम्ही. परंतु तुम्ही हिंदू स्मशानभूमीचे काय हाल केले? हो, इथं म्हणजे पाण्याचा प्रश्नाचं जे काही हे नाहीये, कोणत्या जे काही सुविधा, हा विकास कोणता केला? रस्ते हे जे आणले त्यांनी, रस्ते बेसते, पण रस्ते कशासाठी आणले? गुत्तेदार तेच, कामं निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळं लोक त्यांच्या विरोधात गेले. आज त्यांचे उलटे दिवस सुरू झालेले. त्यामुळं आमदार होण्याचे स्वप्न फार लोकांना पडायला लागले, ते विषय नाहीये. पण ज्याच्या नशिबात राजयोग असेल, जनता ज्याच्या सोबत आहे आणि नेतृत्व त्याच्या सोबत आहे, त्याच्या नशिबात जे काही ईश्वर त्याला 100% यश देईल. गवळी साहेब, बरोबर आपण जे म्हणतात ते 35 वर्षामध्ये आमदार, खासदार. आता प्रामुख्यानं जाफराबाद नगरपंचायत, ग्रामपंचायत ज्यावेळेस अस्तित्वात होती त्यावेळेस या स्थानिकला विविध पक्षाचे पदाधिकारी आणि पक्षाच्या विचाराचं सरकार होतं. आपण तुमच्या आता बोलण्यातून सांगितलं की जाफराबादला मी तात्पुरती पाणी पुरवठा योजना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना तुमच्या प्रयत्नातून आपण आणली, बरोबर आहे. आता या विद्यमान खासदार कल्याणजी काळे या निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले. त्यामध्ये आपण खारीचा वाटा उचलला. आता त्यांच्या माध्यमातून आपण जाफराबाद शहरासाठी, मतदारसंघासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत आणि आपले विकासाचे संकल्प काय आहेत? सगळ्यात महत्वाचं, खासदार कल्याण काळे साहेब हे लोकनेते आणि ते 10 वर्ष ज्या मतदारसंघामध्ये मोठं नेतृत्व काम करत होते, फुलंब्री मतदारसंघ, त्या फुलंब्री मतदारसंघामध्ये ते 10 वर्ष त्यांनी दिले. लोकनेते तुम्ही आता म्हणजे सांगितलं की बा कल्याण काळेंच्या माध्यमातून ते ज्या मतदारसंघ, फुलंब्री असा मतदारसंघ होता जिथं फार मोठं नेतृत्व काम करत होतं RSSचं, ते हरिभाऊ बागडे, त्यांना पाडून ते तिथं त्या विलासराव देशमुख साहेब, स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेबांच्या कुशीत तयार झालेले कार्यकर्ते हे आदरणीय कल्याण काळे साहेब, की ह्या लोकसभेला चांगल्या माणसाला लोकसभेमध्ये संधी देण्यात आलेली आहे. कल्याण काळे साहेब हे आता खासदार झालेले, त्यांचं विजन ठरलेलं आहे. आज दुर्दैव असं आहे की केंद्रात अजून आमचे सरकार नाही, परंतु तुम्हाला सांगतो 2 महिन्यात महाराष्ट्रात 100% हे सरकार, आताचं जे सरकार आहे, ज्याला खोके सरकार म्हणतो आपण, निंदे सरकार म्हणतो, ज्यांना गद्दार सरकार म्हणतो, हे सरकार जाणार आहे. हे सरकार गेल्याच्या नंतर येणारं सरकार हे शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांचं सरकार असणार आहे. आणि त्या सरकारचं नेतृत्वामध्ये कल्याण काळे साहेब जाफराबाद तालुका असेल, भोकरदन तालुका असेल किंवा आपल्या नगरपंचायत असेल, याचा विकास करण्याचा हे 100% ते प्रयत्न करणार आहेत. त्यांना कोणी सांगावं
असं काही कामच नाही. याचं कारण असं आहे, त्या माणसाजवळ व्हिजन आहे, दूरदृष्टिकोन आहे. त्यांना अहो जाफराबाद तालुका इथं MIDC नुसती नावाला आहे, काय केलं त्या MIDCचं? एवढे केंद्रीय नेतृत्व आपल्या मतदार, अहो यांना काढण्यासारखं इतकं होतं, त्यांना काढता आलं असतं. दानवे कुटुंबाला करण्याजोगतं नव्हतं असं नाही. एवढं मोठं कधीच त्यांना एक हात्यात याच्यानंतर सत्ता मिळणार नाही. प्रदेशाध्यक्ष पद होतं, मुलगा आमदार होता, ते खासदार होते, केंद्रीय नेते होते, नंतर केंद्रीय मंत्री होते, मुलगा आमदार होता, सरकार दोन्ही होते. त्यांना जितकं करता येत होतं त्याच्यापेक्षा जास्त करता आलं असतं. आता त्यांना एक हाती सत्ता कधी मिळणार नाही. आता खासदार गेलेले राजुरी शहराचं त्यांच्यावरचा आशीर्वाद मी सांगतो आता हा कमी झालेला आहे. राजुरेश्वर गणपतीचा आशीर्वाद त्यांच्या मागे होता, तोपर्यंत त्यांना आता तो आशीर्वाद फिरला. आता त्यांचं काय जे की नाही, येणाऱ्या काळामध्ये दानवे कुटुंबाला मला वाटतं सत्तेचे पद मिळणार नाही. आता एक हाती सत्ता मिळणार नाही. कल्याण काळेसाहेब ही व्हिजनचे नेते येणाऱ्या काळात कल्याण काळेसाहेबांच्या माध्यमातून जाफराबाद तालुक्याचा नगरपंचायत असेल, बाकीचा असेल, हा 100% विकास होईल. हीच आम्ही जे तुम्हाला सांगतो, कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या जे की नाही, माझे 2002 पासून मी कल्याण काळेसाहेबांना ओळखतो. ते मधात काही लोकांनी आरोप केला, ते 10 वर्ष आपल्याकडे आले नाही. परंतु त्याचं कारण सांगतो, त्यांना लोकसभा लढण्याचा विषयच नव्हता. ते फुलंब्रीमध्ये परत त्यांनी स्टॅटस झाले होते, तिथं आमदार होते. आमदार फुलंब्रीचा आमदार हा जाफराबादला येऊन काही करू शकत नव्हता. त्यामुळे त्यांनी फुलंब्रीवर जे विकास करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ज्या फुलंब्री मतदारसंघामध्ये असेल त्यांच्या तिथं जे जे कामं केली ती वाखाणण्यात होती. त्यांच्या त्या जमिनी असतील त्या येलो झोनमध्ये नेल्या, त्याचे कोटीनं जे लोकांना जे फायदे झाले. परंतु आपल्याकडे तसं झालं नाही साहेब. आपल्याकडे एखादा उद्योग नाही आणला. खासदारांना फार मोठा उद्योग आणला. तिथं जे सोयाबीनचा जे कणी प्रकल्प आणता येतो, मका प्रकल्प आणता येत होता, परंतु नाही आणला. योगायोगाला 2024ला आम्हाला जर चान्स मिळाला, योगायोगाला जर म्हणजे सरकार तर येणार आहे, आम्हाला जर त्याच्यामध्ये जायचा चान्स मिळाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, MIDC असेल, नवीन प्रकल्प असेल, उपसाच्या सिंचनच्या माध्यमातून जे काही म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल, त्यानंतर जे पाणी एका कोल्हापूरपर्यंत वालच्यापर्यंत वडाळ्यापर्यंत पाणी येत होतं. लोकांना वरती खाली हे काढता येत होती. इकडचे पाटण लोकांनी अतिक्रमण केले. मूळ दादागिरी जी वाढली आपल्या मतदारसंघामध्ये असेल, ती दादागिरी मोडीत काढण्याचं जे कोणी काम हे कल्याण काळेसाहेबांच्या माध्यमातून या लोकसभेला झालेलं आहे. मला तुमच्या माध्यमातून एकच सांगत नाही, जाफराबाद तालुक्यातील जनतेला, भोकरदन मतदारसंघातील जनतेला, की डरो मत राहुलजीचं एकच नाव आहे, डरो मत. विद्यमान खासदार ज्यांच्या नावामध्ये कल्याण आहे असे कल्याणरावजी काळे खरोखर आपल्या मतदारसंघात जनतेचं कल्याण करेल का? आणि पक्षाने, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जर आपल्याला उमेदवारी दिली तर आपली या मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी आहे का? सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून मी जनतेला असेल तर म्हणजे तुम्हाला असेल हे सांगू इच्छितो की कल्याण काळेसाहेब या मतदारसंघातील व्हिजनच्या माध्यमातून कल्याण करणार आहे. हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं आणि ते तुमच्या माध्यमातून पुढे काढणार आहे. राहिला माझा विषय, मी सुरुवातीलाच जिल्हाध्यक्ष त्यांच्याकडे जे उमेदवारीचा फॉर्म मी दिलेला आहे. पक्षाने ज्यावेळेस आदेश दिला त्यावेळेस मी दिली. ज्या टायमाला माझी तयारी नव्हती त्यावेळेस 2014ला मी निवडणूक लढलो. यावेळेस मी 2024ची निवडणूक पूर्ण ताकदीनं लढणारे आणि विजयी होणारे. विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, दानवे म्हणजे रावसाहेब दानवे असतील का संतोष दानवे असेल, यांना पाडण्याची ताकद ही आमच्यामध्येच आहे. आणि आम्ही जर ही मतदारसंघ काँग्रेसला सुटला आणि मला उमेदवारी भेटली, तुम्ही म्हणसाल तुम्ही मायक्रो अल्प समाजाचे तुम्ही कसे निवडून येणार आहे, तर तुम्हाला सांगतो ह्या मतदारसंघाचं जर गणित पाहिलं तर 3,13,000 मतं आहे. 3,13,225 मतदान आहे. त्यामध्ये 1,00,000 मतं ही मराठा समाजाची, 2,13,325 मतं ही इतर समाजाची. आणि त्यामध्ये आज आपण महाराष्ट्रातलं वातावरण पाहतोय काय काय आहे. आणि कोण्या एकाच कुटुंबांना ज्यांनी प्रस्ताव येते त्यांनीच नेतृत्व करावं हा कुठं लिहिलेलं नाहीये. सामान्य लोकांना सालदार निवडायचा आहे, मालक नाही. त्यामुळं मी पूर्ण ताकदीनं यावेळेस मला जर पक्षानं संधी दिली तर मी 100% तुमचं जेवणे विजय होऊन जाफराबाद तालुक्याला आजपर्यंत आमदार हा मिळालेला नाही.
योगायोगानं जर मला संधी मिळाली की अजूनही सामान्य जनतेची एकच हे की जाफराबाद तालुक्याला एकदा तरी आमदार होणार आहे का, आणि ही निवडणूक याच्या टर्मची ही शेवटची निवडणूक आहे. तर 26ला मतदारसंघाच्या पुनर्रचना आहे. त्यामुळे ही निवडणूक भोकरदन आणि जाफराबाद मतदारसंघ म्हणून शेवटची निवडणूक आहे. म्हणजे तुमच्या माध्यमातून जे मी सांगतोय की लोकसभेलाही ही शेवटची 2014ची निवडणूक होती. याच्यानंतर मतदारसंघाच्या 26ला पुनर्रचना होणार आहे. आणि ह्या गव्हर्नमेंटच्या जे मी आश्वासनानुसार 29ला 33% महिला आरक्षणासह जे काय म्हणजे 29ची निवडणूक होणार आहे. म्हणजे ह्या निवडणुका आताच्या ज्या आहेत त्या जाफराबाद तालुक्याला एवढ्याच वेळेस आमदार होण्याची जी संधी आहे ही शेवटची संधी आहे. त्यामुळे जनतेला असं माहिती आहे की आपल्याला ह्यावेळेस काही झालं तर जाफराबाद तालुक्याचा आमदार करायचा आहे. आमदार होईल यात काही शंका नाही. आपण आमच्या या राष्ट्रीय मराठी न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलात. आपल्या चॅनलच्या वतीनं परत एकदा मनपूर्वक धन्यवाद, आभार. धन्यवाद.